नमस्कार, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपल्याला बनवायचा आहे घरच्या घरी पिझ्झा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. इथे कांदा घेतलेला आहे एक, त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी, त्यानंतर रेड कलरची घेतलेली आहे, त्यानंतर येलो कलरची घेतलेली आहे आणि बेस बनवण्यासाठी घेतलेला आहे मैदा. तर आपण आता याचं मिश्रण तयार करूया. तर मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर मैदा आपला चाळून झालेला आहे. तर मीठ घालायचं आपल्याला थोडंसं, त्यानंतर बेकिंग पावडर घालायची आहे. तरी बेकिंग पावडर घेतलेली आहे मी, ही घालूया आपण. 1 चम्मचपेक्षा कमी घालायची आहे बेकिंग पावडर. आणि त्यानंतर आपण दही घेतलेलं आहे 1 वाटी. तर दही घालून आपल्याला मिक्स करायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही यामध्ये. तर 1 वाटी दही घालायचं आहे यामध्ये. लागलं तर आपण परत दहीच घालणार आहोत, पाणी नाही घालायचं. आणि व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेते मी. तर परत आपल्याला दही लागणार आहे, ते घालूया. तर इथे छान आपलं बॅटर रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. असंच बनवायचं आहे आपल्याला, गाठी वगैरे काही राहिलेले नाही पाहिजेत. आणि गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे. तर थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि ब्रशनी आपल्याला हे करून घ्यायचं आहे, सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. आता आपल्याला बॅटर ओतायचं यावर. सर्व बॅटर ओतून घेतलेलं आहे. आता आपल्याला ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी झाकण. आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, अजिबात मोठी किंवा मीडियम करायची नाही आहे. तर 3 मिनिटानंतर आपण बघूया. तर आता आपण चेक करू आपला पिझ्झा बेस कसा झाला ते. 3-4 मिनिट झालेले आहेत आणि हे पूर्ण आपलं सुकलेलं आहे. असं आपण चेक करूया, हलवून बघूया त्याला हलते किंवा नाही. तर बघू शकता तुम्ही. आता आपण याला बाहेर काढून घेऊया. तर यावर असं हे ताट ठेवायचं आहे आपल्याला आणि असं पिझ्झा काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, ते छान झालेलं आहे. तर पॅनमध्ये मी पिझ्झा बेस टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला यावर घालायची टॉपिंग पिझ्झा सॉस घालूया आपण. तर हे पाऊच आणलेलं आहे, तेच घालायचं आहे आपल्याला. आता सॉस बॉटलही आणू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे टाकल्यानंतर. आणि गॅस बंद केलेला आहे मी. तर हे छान असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी तुम्ही घालू शकता पिझ्झा सॉस नसल्यावर. शेजवान चटणी तर खूप छान लागते. व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. परत थोडासा टाकते मी. तर आपला सॉस लावून झालेला आहे. आता यावर घालायचं आपल्याला मोझरेला चीज. तर चीज घेतलेलं आहे, छान असं क्यूब्समध्ये आहे. भरपूर घालायचं आहे आपल्याला. हे पॅकेट आणलेलं आहे आणि घालून घेऊ. व्यवस्थित असं. तर आपला चीज टाकून झालेला आहे. आता यावर घालायचा आपल्याला कांदा घालून घेऊया. त्यानंतर येलो शिमला मिरची घालायची आपल्याला, ती घालून घेऊया आपण. त्यानंतर रेड घालायची आहे शिमला मिरची, तर रेड शिमला मिरची घालूया. त्यानंतर ग्रीन शिमला मिरची घालायची आहे, तर ती घालूया आपण. आता ऑलिव्ह्ज घालायचे आपल्याला याच्यामध्ये. तर हे चीज स्लाइस कट करून घेते मी आणि हे पण घालायचं आहे आपल्याला यावर. तर यावर घालायची आता आपल्याला सिझलिंग घालूया आपण. थोडीशी वरतून अशी भरभरून घ्यायची आहे पिझ्झा मसाला. त्यानंतर काळी मिरी पावडर घालूया थोडीशी, अगदी थोडी घालायची आहे. चिली फ्लेक्स घालून घ्यायची आपल्याला यावर थोडीशी. आता हे स्लाइस घालून घेऊ आपण. लांब असे कट केलेले आहेत मी, तर ते घालून घेते सर्व. आता ठेवायचं आपल्याला यावर झाकण आणि गॅस करायचा आहे चालू. कमी गॅसवरच आपल्याला घेऊ द्यायचं आहे. आणि
चीज आपला मेल्ट होईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे पिझ्झा असाच. तर इथे आपला चीज मेल्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण झाकण काढून चेक करूया. तर वाव, बघू शकता खूप छान मेल्ट झालेलं आहे. आता आपण कट करून बघूया आपला पिझ्झा. तर आता आपण पिझ्झा कट करून घेऊया पिझ्झा कटरने. तर बघू शकता तुम्ही किती छान आपला पिझ्झा घरच्या घरी रेडी झालेला आहे, अगदी कमी साहित्यामध्ये. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.